स्वतंत्र, पारदर्शक, निष्पक्ष, सर्वसमावेशक निवडणुका हे भारतीय लोकशाहीचं वैशिष्ट्य मानलं जातं। आचारसंहिता हा या निवडणुकांमधला सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो। आता आचारसंहिता म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर त्या संबंधित विस्तृत माहिती देणारा व्हिडिओ फॉर द पीपल न्यूजने तयार केलाय। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की बघा। ही आचारसंहिता देशात अनेक ठिकाणी भंग होत असल्याचे आरोप वारंवार केले जातात। सत्ताधारी आणि विरोधक यावरून अनेकदा आरोप प्रत्यारोप करत असतात। मात्र यावेळी भारतीय निवडणूक आयोगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत अनेक नवनवीन ॲप विकसित करत नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढवण्यावर भर दिलाय। त्यापैकीच एक असलेले सी विजिल हे ॲप नागरिकांचा निवडणूक सहभाग वाढवण्यास उपयुक्त ठरतंय। या ॲपवर मतदार निवडणुकीची आचारसंहिता भंग झाल्यास तक्रार दाखल करू शकतात। ती कशी तेच या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी जागरूक मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असं नेहमीच म्हणलं जातं। त्यासाठी नागरिकांचा सहभाग मतदानापुरताच मर्यादित न राहता निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचा असावा असा प्रयत्न भारतीय निवडणूक आयोगाचा आहे। त्या दृष्टीनं आदर्श आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन करण्यासाठी सी विजिल ॲप उपलब्ध करून दिलं आहे। हे ॲप म्हणजेच नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सादर करण्यासाठी मिळालेलं अत्यंत प्रभावी शस्त्र आहे। या ॲपवर तक्रार कशी दाखल करायची तेच आता पाहूयात। मतासाठी रोख रकमेची लाच देणं, मोफत वस्तू वाटणं, मद्य वाटप, विहित वेळेनंतर ध्वनिवर्धकाचा वापर, प्रतिबंधित कालावधीत निवडणूक प्रचार आदी विविध स्वरूपाच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी या ॲपवर साइन इन करून करता येतात। यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हा ॲप डाउनलोड करून त्यावर साइन अप करावं लागेल किंवा cvigil.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही तक्रार करू शकता। साइन अप करताना कोणत्या विभागाकडे तक्रार दाखल करायची आहे ते निवडून तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक एंटर करावा लागेल। नागरिक आपली ओळख जाहीर न करताही संबंधित तक्रार दाखल करू शकतात। आचारसंहिता भंगाचे पुरावे म्हणून त्या घटनेची छायाचित्र, व्हिडिओ, ध्वनिफिती तक्रार दाखल करताना अपलोड करावे लागतात। आपण ज्या ठिकाणी ही छायाचित्रे, व्हिडिओ घेऊन अपलोड केले ते ठिकाण GPS द्वारे आपोआप जिओ टॅग होतं। तसंच आचारसंहिता भंगाच्या ठिकाणाचा अधिक तपशील भरण्याची सुविधा देखील यात आहे। यानंतर आचारसंहिता भंगाच्या घटनेचे थोडक्यात वर्णन, यामध्ये उमेदवाराचा मतदारसंघ, उमेदवाराचं नाव नमूद करावं। ही सगळी माहिती अपलोड केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावं। सी विजिल ॲप हे जिल्हा नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी, भरारी पथक, स्थिर नियंत्रण पथकाशी जोडलेले असतं। त्यामुळे तक्रार प्राप्त होताच सर्व संबंधित यंत्रणा गतीनं कारवाई करते। भरारी पथकाला घटनेच्या ठिकाणी 15 मिनिटाच्या आत पोहोचणं बंधनकारक करण्यात आलंय। शिवाय तक्रार दाखल केल्यानंतर 100 मिनिटांच्या आत या तक्रारीवर कार्यवाही करून त्याची माहिती तक्रारदाराला पोहोचवली जाते। विशेष गोष्ट म्हणजे तक्रारदाराची ओळख गुप्त राखण्यात येत असल्यामुळे त्याला संरक्षण प्राप्त होतं। हे देखील या ॲपचं वैशिष्ट्य आहे। नागरिकांनी आचारसंहिता भंगाचे प्रकार आढळल्यास सी विजिलवर तक्रार करावी असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनामार्फत करण्यात आलंय। या ॲपबाबत तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।